सांगाल आज भारतीय जनता पार्टीचे तुम्ही आटपाडी तालुका अध्यक्ष आहे, करगणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढताय, काय भावना आहे तुमच्या? कार्यकर्त्यांचा कसा उत्साह आहे? कार्यकर्त्यांचा अतिउत्साह आहे की त्यांना असं आज अंग भरून आल्यासारखं त्यांना वाटते की आज उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयाची खात्री वाटते का? 100% खात्री आहे. काय एवढा विश्वास वाटतो? कार्यकर्तेच तेवढं चार्जिंग आहेत आमचं की कार्यकर्त्यांनाच वाटते की आजच आमचा विजय असतो. आपण या निवडणुकीला कोणत्या मुद्द्यावरती समोर जात आहे? महत्त्वाचा कोणता मुद्दा आहे? प्रामुख्यानं तुमच्या जिल्हा परिषद गटातल्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? नाही, विकास कामात भारतीय जनता पार्टी केंद्रात भारतीय जनता पार्टी आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा विकास ह्या विकासावर आम्ही उमेदवारी केली. एकीकडे शिवसेनेचं एक तगडं आव्हान उभा राहणार होतं असं म्हणत असतानाच तो मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आलाय असं समजतंय. मग त्यामुळं ही लढाई सोपी वाटते का अवघड वाटते? लढाई आमची सोपीच आहे, असं काही अवघड काही विषय नाही. ज्यांच्या विरोधात लढताय तो तुमच्या घरातले रिलेटिव्ह नातेवाईक आहेत? नाही, पक्ष पार्टी हा विषय ना. आम्ही भाजपचा आहे, भाजपचं. उमेदवारी करताना पाहुण्याशी काय बोलणं झालं होतं का? नाही, पाहुण्याशी बोलणं व्हायचं काय विषय प्रश्न नाही. ती त्यांच्या पक्षाचं काम करा, मी माझ्या पक्षाचं काम करा. आपण अध्यक्ष झाल्यापासून एक भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचं यश पाठीमागील निवडणुकीमध्ये मिळालेलं दिसतंय. नाही, अध्यक्ष झाल्याची त्याचीच पुनरावृत्ती जी आहे ती आता या निवडणुकीमध्ये म्हणजे समोर या निवडणुकीमध्ये 4 जिल्हा परिषद 8 पंचायत समिती हे आमच्या भाजपच्या 100% निवडून येणार. भारतीय जनता पार्टीनं नेलकर्जीमध्ये जो 30 वर्ष त्यांनी शिवसेनेची एकनिष्ठपणे काम केलं, तो काल भारतीय जनता पार्टीमध्ये आले, त्यांना तुम्ही उमेदवारी दिली, मग निष्ठावंतांना डावलले असं वाटत नाही का? नाही, निष्ठावंताला दाखवलं जायचं कारण नाही. आता तिथे केंद्रात पण आता भाजप शिवसेना एकत्रच आहेत, असं काय म्हणजे विषय नाही. नंदकुमार म्हणजे त्यांनी सुद्धा तयारी दाखवली होती, परंतु त्यांना डावलून तुम्ही आयात उमेदवाराला उमेदवारी दिली, हे योग्य वाटते तुम्हाला? आता ह्याबद्दल आता पक्षश्रेष्ठी याच्यावर बोलतील काय बोलायचं. आपण बोलता कमी आणि आपलं काम जास्त आहे असं कार्यकर्त्यांच्या भावना आहे. बरोबर खरं आहे का? खरं आहे. ऐनवेळी वेगवेगळ्या पक्षांबरोबर युती केल्यामुळं आपल्या पक्षामध्ये नाराजीचा गट मोठा तयार झालेला आहे. तुम्हाला असं वाटत नाही हा नाराजीचा गट दुसरीकडे जाईल? एकही असा माणूस आमचा नाही की नाराज आहे. सगळं कार्यकर्ते आमचं 4 आहे. गटातून जे उमेदवार आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, नक्की फायनल कोणाचा अर्ज असणार शेवटपर्यंत? फायनल आता सांगून कसं चालेल? अर्ज काढायच्या टायमाला मिळत सांगणार ना आम्ही. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब हुबाले यांचा करगणी गटातून जिल्हा परिषदेसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. दादासाहेब मोठे यांचा अर्ज आपण इथं माडगुळे गटातून पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि बाकीच्यांचे अर्ज आत अजून भरायचे चाललेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणी गटामध्ये आदरणीय पडळकर साहेबाच्या माध्यमातून, आदरणीय बापूसाहेबाच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्या माध्यमातून विकासाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे. मी ज्यावेळी जिल्हा परिषदेला सभापती होतो त्यावेळी करगणी आणि करगणीच्या सर्व गटातील गावामध्ये निधीचा आम्ही महापूर आणलेला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही करगणी जिल्हा परिषद गट आणि गण दोन्हीही ताकदीने निवडून आणतो आहे. दादासाहेब हुबालेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं की त्यांच्या तालुकापद त्यांना दिलं आणि त्याच्यापासून जे काम या तालुक्यामध्ये झालेलं आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी नगरपंचायतची निवडणूक आम्ही लढलो आणि त्याला तुम्ही साऱ्यांनी बघितलं, घवघवीत यश आलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदरणीय बापूसाहेब आणि पडळकर साहेबच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि दादासाहेब हुबाले यांचं काम जर तुम्ही बघितलं, ग्राउंड लेवलला काम करणार हा कार्यकर्ता म्हणून आमच्या भागामध्ये परिचित आहे. कमी बोलणं आणि जास्त काम करणं हा त्यांचा उद्देश असतो आणि त्या पद्धतीने मला वाटतं की करगणी गटामध्ये चांगल्या पद्धतीने ते लढत देतील आणि
चांगल्या पद्धतीने विजय खेचून आणतील.